श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती अगदी मनापासून स्वागत करते। तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज नक्की पूर्ण करो हीच स्वामी चरणी प्रार्थना करते। आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की काळ्या हळदीचे काय उपाय आहे धनलक्ष्मी प्राप्तीसाठी। अतिशय प्रभावी उपाय आहे। तुम्ही जर हा उपाय केला तर नक्कीच त्याचा फायदा तुम्हाला होईल। पण कशा प्रकारे त्याचा उपाय करायचा हे आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर शेवटपर्यंत व्हिडिओ नक्की बघा। आवडला तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा, कमेंट करून नक्की सांगा। चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते। घरात पैसा टिकून राहण्यासाठी, आपल्या घरातील लक्ष्मी जी आहे ती स्थिर राहण्यासाठी आपल्याला हा उपाय करायचा आहे। कसं असतं ना, बऱ्याच आपण अशा सेवा देखील करतो, तोडगे करतो, लक्ष्मी प्राप्तीसाठी उपाय देखील करतो आणि त्याचा प्रभाव देखील म्हणजे आपल्यावरती पडतो। बऱ्याचशा अशा गोष्टी आहेत की त्याचं सोल्युशन आपल्या जवळ असतं, जे की आपण तोडगे आणि उपायाद्वारे हे करत असतो लक्ष्मी प्राप्तीसाठी। म्हणजे लक्ष्मी आपल्याकडे खेचून आणण्याचं, म्हणजे पैसा आपल्याकडे खेचून आणण्याचे उपाय तोडगे देखील आपण करत असतो। पण हा अत्यंत प्रभावी असा मी आज तुम्हाला एक उपाय सांगणार आहे, जेणेकरून तुमच्या घरातली जी लक्ष्मी आहे ती टिकून राहील, स्थिर राहील आणि तुमच्या घरातला जो पैसा आहे तो देखील म्हणजे टिकून राहण्यासाठी तुम्हाला मदत होईल। अतिशय पवित्र म्हणलात तरी चालेल आणि प्रभावी तर आहेच हा उपाय। कसं असतं ना, ज्यावेळेस आपल्या घरामध्ये भरपूर सारा पैसा येतो, पण तो पैसा येण्या अगोदरच कधी कधी काय होतं की येण्याआधीच ते जाण्याचा मार्ग सुद्धा त्याचा ठरलेला असतो। त्यामुळे आपल्या घरामध्ये म्हणजे लक्ष्मी स्थिर राहत नाही। जाण्याआधी म्हणजे येण्याआधीच जाण्याचा मार्ग ठरला म्हणजे घरामध्ये पैसा अजिबात टिकून राहत नाही। यासाठी हा उपाय आहे। हा उपाय फक्त तुम्हाला मार्गशीर्ष महिन्यात जर तुम्ही केला ना तर अत्यंत प्रभावी असा आहे। कारण मार्गशीर्ष महिना हा अतिशय पवित्र तर आहेच, पण महालक्ष्मीचा महिना आहे। त्याचबरोबर आपण या मार्गशीर्ष महिन्यातल्या गुरुवारी महालक्ष्मीचं व्रत करतो, उपासना करतो, लक्ष्मी प्राप्तीसाठी बऱ्याचशा सेवा देखील आपण करत असतो। त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी धनलाभ होण्यासाठी अशा काही उपाय सुद्धा आपण या महिन्यामध्ये करतो। त्यातीलच पण अत्यंत प्रभावी हा उपाय आहे। तर उपाय काय करायचा, ज्यांच्याकडे काळी हळद आहे ना ती व्यक्ती तर अतिशय धनवान असते, पण ज्यांच्याकडे ही काळी हळद नाही त्यांनी नक्कीच म्हणजे मागून घ्या। ऑर्डर जर केली, कुठे तुम्हाला भेटत असेल तर तुम्ही नक्कीच ऑर्डर करून घ्या। ज्यांच्याकडे असेल तर त्यांनी हा उपाय नक्की करा, कारण अतिशय प्रभावी असा उपाय आहे। काळी हळद आपल्याकडे ठेवण्याआधी काही नियम देखील आहेत, अटी आहेत, ते पाळणं सुद्धा आपल्याला गरजेचं आहे। म्हणजे ज्यावेळेस तुम्ही काळी हळद खरेदी करताना ती काळी हळदच आहे का याची खात्री सुद्धा पूर्णपणे करून घ्या। कारण कधी कधी कसं होतं ना, आपल्याकडून चुकीच्या वस्तू खरेदी केल्या जातात। त्यासाठी योग्य ती काळी हळदच आपल्याला घ्यायची आहे ह्या उपाय करण्यासाठी, म्हणजे जेणेकरून त्याचा फायदा म्हणजे आपल्याला झाला पाहिजे। आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी धनलाभ होण्यासाठी त्याची उपयोग सुद्धा झाला पाहिजे। त्यासाठी तुम्ही काळे हळद ही खात्री करून नक्की घ्या। तर तुम्हाला हा उपाय गुरुवारी करायचा आहे। मार्गशीर्ष महिन्यातला आता 3रा गुरुवार आहे, तर तुम्ही ह्या 3ऱ्या गुरुवारी करू शकतात किंवा 4थ्या गुरुवारी देखील तुम्ही हा उपाय करू शकतात। तर सकाळी लवकर उठायचं आहे, गुरुवारी स्नान करायचं आहे, देवपूजा करायची आहे। तर तुम्हाला हा उपाय करण्यासाठी काय साहित्य लागणार, तर काळी हळद घ्यायची आहे। त्याचबरोबर तुम्हाला देवतांब्या, जे देवाचा तांब्या आहे तर तो घ्यायचा आहे। त्याचबरोबर तुम्हाला एक पिवळं वस्त्र घ्यायचं आहे आणि तुमच्याकडे सोन्याचा मणी असेल, छोटा जरी असेल तरी चालेल, अगदी छोटा, तसंच सोन्याचा मणी एक तुम्हाला घ्यायचा आहे। तर काय करायचं आहे, प्रथम तुम्हाला अगोदर हळदीची पूजा करायची आहे, म्हणजे हळदीला फूल अर्पण करायचं आहे, अगरबत्ती ओवाळायची आहे आणि त्यानंतर ती थोडी हळद तुम्हाला त्या देवतांब्यामध्ये टाकायची आहे आणि त्या देवतांब्यामध्ये तो सोन्याचा मणी टाकायचा आहे। आणि ते तांब्या जो आहे तो असा पिवळ्या वस्त्राने, पीस घेतला तरी चालेल पण कोरं पाहिजे। तांब्या जर तुमच्याकडे नसेल तर तुम्ही नवीन तांब्या घ्या आणि काय करायचं आहे, तो पिवळ्या वस्त्रामध्ये तांब्या ठेवायचा आहे आणि तो बांधून घ्यायचा आहे। आणि तो तांब्या ज्यामध्ये आपण काळी हळद टाकलेली आहे, एक सोन्याचा मणी टाकलेला आहे आणि वस्त्राने बांधलेला आहे, तो तांब्या तुम्हाला तुमच्या तिजोरीत ठेवायचा आहे। जिथं की तुम्ही म्हणजे पैसा वगैरे ठेवता किंवा सोने ठेवता त्या ठिकाणी तुम्हाला हा तांब्या ठेवायचा आहे। खूप प्रभावी उपाय आहे धन प्राप्तीसाठी, नक्की करा। तर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ज्यावेळेस हा उपाय करताना त्यावेळेस तो कोणालाही सांगू नका।
कारण तुम्ही जर दुसऱ्याला सांगितलं तर तुमच्या धनलाभाचा प्रभाव कमी होतो. म्हणून तुम्ही ही सेवा करत असताना आधी कोणालाही सांगू नका की मी अशी सेवा करत आहे म्हणून, किंवा उपाय करत आहे असं म्हणून अजिबातही सांगायचं नाही. लक्ष्मी प्राप्तीसाठी ही सेवा आपण करत आहोत, ती दुसऱ्याला कोणालाही सांगायची नाही, ती तुम्हाला करायची आहे. नक्की करा. अतिशय प्रभावी सेवा आहे आणि त्याचा फायदासुद्धा नक्की तुम्हाला होणार आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी, धन लाभ होण्यासाठी. तर या प्रकारे आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करून नक्की सांगा. श्री स्वामी समर्थ. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त.